लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तालुक्यातील कहांडळवाडी शिवारात संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील 36 वर्षीय युवकाचा कुजलेला मृतदेह 3 दिवसापूर्वी आढळून आलेला होता। या प्रकरणी मयत युवकाच्या सख्या मावस भावासह अन्य एका विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणी वावी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दोघा संशयितांचा शोध घेत होते। हे दोघे कसारा रेल्वे स्थानकातून पसार होण्याच्या तयारीत असतानाच वावी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इगतपुरी पोलिसांच्या मदतीने दोघांना जेरबंद केलेला आहे। हा खून अनैतिक संबंधाच्या संशयातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील दिलीप सोनवणे याचा मृतदेह सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी शिवारात आढळून आलेला होता। मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला दगड आढळून आलेला होता। तेव्हापासूनच त्याचा मावस भाऊ कृष्णा जाधव आणि त्याचा मित्र अजय शिरसाट हे दोघे जण फरार होते। हे दोघे जण सिन्नर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील रहिवासी आहेत। या प्रकरणी दोघा संशयितांवर वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदेश पवार यांच्या पथकाने या दोघांना जेरबंद केलेले आहे। कसारा रेल्वे स्थानकातून या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।